नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे। गेल्या 24 तासापासून पुणे इंदोर महामार्गावर सुरू असलेल्या भीषण वाहतूक कोंडीचा फटका एका परप्रांतीय गर्भवती महिलेला बसला आहे। वेळेवर रुग्णालय न गाठता आल्याने या महिलेला चक्क रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यावर आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला। पुणे इंदोर महामार्गावर सावरगाव शहरात ही घटना घडली। गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। यामध्ये एक परप्रांतीय कुटुंब आपल्या वाहनासह अडकले होते। पहाटेच्या सुमारास महिलेला तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या, मात्र रस्ता पूर्णपणे ब्लॉक असल्याने वाहन इंचभरही पुढे सरकू शकत नव्हते। अखेर असह्य कळामुळे महिलेला वाहनातून खाली उतरवण्यात आले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरच तिची प्रसूती झाली। या कठीण प्रसंगी सावरगावचे सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार यांनी प्रसंगावधान राखले। त्यांनी तत्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था केली। वेळेवर उपचार मिळाल्याने माता आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु या घटनेने प्रशासकीय नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। रस्ते दुरुस्ती किंवा इतर कारणामुळे होणारी ही वाहतूक कोंडी सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे। आता तरी प्रशासन खडबडून जागे होणार का, हाच खरा प्रश्न आहे। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। सुमारे 4:30च्या दरम्यान काल रात्री आम्हाला एक कॉल आला संभाजी राजे पवार यांचा, व त्यांनी असं सांगितलं की इथे एक महिलेची प्रसूती होत आहे। लगेच आम्ही इथे सावरगावमध्ये येऊन दवाखान्यामध्ये येऊन इथे आमचा ॲम्ब्युलन्स व सर्व टीम घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो। स्पॉटला असं दिसलं की ती महिलेची प्रसूती होत होती व त्याचप्रमाणे आम्ही तिथे जाऊन सर्व गोष्टी, आमचे सिस्टर पण होता, स्टाफ पण होत्या व त्यांनी त्या महिलेची पूर्ण व्यवस्थितपणे सक्सेसफुली जी प्रसूती केली। त्यानंतर तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आणि आम्ही इथं घेऊन आलेलो आहे, PSCमध्ये घेऊन आलो व PSCमध्ये घेऊन आल्यानंतर ते पुढील उपचार त्याच्यावरती चालू केलेले आहे। बाळाची तब्येत सर्व व्यवस्थित आहे आणि आईची पण तब्येत आता व्यवस्थित आहे। माझं नाव बापू गायकवाड। अतिशय मनाला धक्का देणारी, हेलवून टाकणारी घटना आज पहाटे 4:30च्या दरम्यान इथं घडली। ही ट्रॅफिक जाम असल्यामुळे, वाहतूक कोंडीमुळे एका MP च्या महिला मजुराची प्रसूती आज रस्त्यावर झाली, मातीच्या ढिगाऱ्यावर झाली। सकाळी 4:30 वाजता ज्यावेळेस ती प्रसूती झाली त्यावेळेस संभाजीराजे पवार यांना कॉल आला की एका महिलेची प्रसूती झाली आहे आणि तिचा नाळ पण त्या मुलाचा तुटलेला नाहीये, ते मातीने भरलेलं आहे। राजेंनी हॉस्पिटलला फोन केला, ॲम्ब्युलन्स आली। ॲम्ब्युलन्स पण तिथपर्यंत जाणं मुश्किल होतं, मोठ्या मुश्किलीनं ॲम्ब्युलन्स तिथपर्यंत गेली। त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आलं, त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, त्यांच्यावर प्राथमिक उपचार आज चालू आहे। दोघं पण सुखरूप आहे। परंतु ही आजचीच घटना नाही, या ट्रॅफिकमुळे 2 वर्ष झाले या ट्रॅफिक अवजड वाहतूक या रस्त्याला असल्यामुळे 2 वर्षापासून सतत ट्रॅफिक आहे। त्याचं मूळ कारण म्हणजे कन्नड आणि चाळीसगाव घाटातली अवजड वाहतूक इकडे वळवण्यात आली आहे। त्यामुळे तासनतास इथं अडकून बसावं लागतं। इथं पेशंट असतील, जे काही महत्त्वाचे कामं असतील, परीक्षा असतील, या सगळ्यांनाच अडकून पडावं लागतं। आज ह्या हायवेने शेकडो बळी या ट्रॅफिकमुळे घेतले आहे। आज सगळ्यांची मागणी आहे या रस्त्याचं काम त्वरित करावं, येवल्याला बायपास व्हावा व या वाहतूक कोंडीतून आमच्या सगळ्या नागरिकांची सुटका व्हावी व जेणेकरून जी काही गैरसोय होत आहे, जे काही विद्यार्थी असतील, रुग्ण असतील, हे तासनतास अडकून पडताय, यांची सुटका प्रशासनाने करावी।